अध्याय 16 कालिय दमन. यमुनेचे जळ कालिय नागाच्या संसर्गामुळे दूषित झाले आहे हे श्रीकृष्णाने जाणले. त्यांनी त्या महाकाय सर्पाला कठोर दंड दिला आणि त्याला यमुनेचा त्याग करून सहपरिवार इतरत्र जाणे भाग पाडले. अशा रीतीने यमुनेचे जळ पुन्हा शुद्ध झाले. श्री शुकदेव गोस्वामींनी सांगितलेली कथा श्रवण करून परीक्षित महाराज भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला श्रवण करण्यास अधिक उत्सुक झाले. त्याने शुकदेव गोस्वामींना विचारले, वर्षानुवर्षे पाण्यात निवास करणाऱ्या या कालिय सर्पाला श्रीकृष्णांनी कशी शिक्षा केली? वस्तुतः परीक्षित महाराजांचा श्रीकृष्णांची दिव्य लीला चरित्रे श्रवण करण्यातील उत्साह अधिकाधिक वृद्धिंगत होत होता आणि त्यांच्या जिज्ञासे तीव्र श्रवण लालसा होती. शुकदेव गोस्वामींनी कथेला प्रारंभ केला. यमुना नदीत एक मोठा डोह होता. त्या डोहात त्या काळ्या वर्णाचा महाकाय कालिय सर्प निवास करीत होता असे. त्याच्या तीव्र विषामुळे तेथील परिसर इतका प्रदूषित झाला होता की त्याच्या उच्छ्वासातून विषारी वायू अहोरात्र बाहेर पडत असे. जेव्हा कधी पक्षी त्या डोहाजवळून उडत असत तेव्हा ते तात्काळ मरून पाण्यात पडत. यमुनेचे पाणीही विषारी बनले होते आणि त्या पाण्याच्या वाफेने दोन्ही तीरांमधील वृक्ष आणि गवत सुकून गेले होते. श्रीकृष्णांनी त्या महासर्पाच्या विषाचा परिणाम पाहिला. वृंदावनासमोरून वाहणारी संपूर्ण नदीच आता अंतकारी झाली होती. श्रीकृष्ण असुरांचा संहार करण्याकरिताच भूलोकी अवतीर्ण होतात असे हे असुर संहारी श्रीकृष्ण यमुना काठावरील कदंबाच्या वृक्षावर चढले. कदंब वृक्षाची फुले गोलाकार पीतवर्णाची असतात. हा वृक्ष सामान्यतः वृंदावनात आढळतो. श्रीकृष्णांनी कदंब वृक्षावर चढताच आपले कटिवस्त्र घट्ट बांधले. एखाद्या मल्लाप्रमाणे त्यांनी आपले दंड थोपटून त्या विषारी पाण्याचा खोल डोहात उडी घेतली. श्रीकृष्णांनी ज्या कदंब वृक्षावरून उडी मारली होती तोच वृक्ष तेथे जिवंत होता. काही भाष्यकारांचे असे म्हणणे आहे की श्रीकृष्णाच्या चरणकमळांचा स्पर्श होण्याक्षणीच तो कदंब वृक्ष सजीव झाला. काही पुराणात कथा येते की विष्णूचे वाहन गरुडाला जाणीव होती की श्रीकृष्ण भविष्यात कालियदमन करणार आहे आणि म्हणून त्या वृक्षाला जागविण्यासाठी त्याने काही अमृतबिंदू त्यांच्यावर शिंपडले होते. श्रीकृष्णांनी पाण्यात उडी घेतली आणि जणू काही एखादी प्रचंड वस्तू पाण्यात पडली असावी त्याप्रमाणे यमुनेचे पाणी दोन्ही काठावर दूरवर उडाले. श्रीकृष्णाच्या अशा सामर्थ्याने प्रदर्शन मुळीच अद्भुत नाही, कारण ते सर्व सामर्थ्याचे भांडार आहेत. श्रीकृष्ण त्या डोहात एखाद्या मोठ्या बलवान हत्तीप्रमाणे पोहत असताना त्यांच्या करचरणाच्या हालचालींमुळे पाण्यावर मोठा ध्वनी उठू लागला. कालिया सर्पाला तो ध्वनी ऐकू गेला. त्या प्रकारचा गोंधळ त्याला सहन झाला नाही आणि त्या आपल्या निवासावरच आक्रमण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्याच्या लक्षात आले. तो अविलंब श्रीकृष्णासमोर येऊन पोचला. कालियाने पाहिले की तेथे वस्तुतः दर्शन करण्यायोग्य एक सुंदर बालक होते. त्याचे सौंदर्य अनुपम होते. त्याचे शरीर अतिशय सुडौल आणि सुकुमार होते. वर्ण नूतन मेघाप्रमाणे श्याम होता. चरण कमल सदृश होते. त्याच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह होते. पीतवर्णाची वस्त्रे होती. त्याच्या अंगावर हिरेजडित अलंकार होते. त्याच्या सुंदर मुखावर स्मित विलासत होते आणि ते बालक मोठ्या सामर्थ्याने यमुनेच्या जळात विहार करीत होते. कालियाने जरी श्रीकृष्णाचे असे अनुपम सौंदर्य पाहिले होते तरी त्याच्या हृदयात मात्र क्रोध उपाडून आला आणि त्याने श्रीकृष्णांना आपल्या शक्तिशाली वेटोळ्यात घट्ट जखडून टाकले. कालियाच्या वेटोळ्यांनी कृष्ण जखडून गेल्याचे पाहताच श्रीकृष्णावर प्रेम करणारे सर्व गोपमित्र आणि वृंदावनवासी भयभीत झाले. त्यांचे जीवन, धनसंपत्ती, प्रेम, कर्म सर्वच श्रीकृष्ण प्रित्यर्थच होते. अर्थातच श्रीकृष्णच त्यांचे जीवन सर्वस्व होते आणि जेव्हा त्यांचे जीवन सर्वस्व संकटात सापडते तेव्हा ते भयाक्रांत होऊन खाली कोसळले. सर्व बैल, गाईवासरे त्यांच्याकडे आर्तदृष्टीने पाहू लागली. आपल्या प्रिय श्रीकृष्णांना सहाय्य करण्यात असमर्थ असणारी ती जडवत होऊन उभी राहिली होती. विलाप करण्याव्यतिरिक्त त्यांना काही गत्यंतर नव्हते. यमुनाकाठी असा प्रकार झाला तेव्हा सगळीकडे अपशकून प्रत्ययास येऊ लागले. धरती कंप पाहू लागली. आकाशातून उल्कापात होऊ लागले. पुरुषांच्या वाम अंगात कंप होऊ लागला. ते सर्व अपशकून तात्कालिक संकटाचा संकेत देणारे होते. अशी अमंगल लक्षणे पाहून नंद महाराजांसहित सर्व गोपगोपिका संकटाच्या आशंकेने चिंताक्रांत झाल्या. त्याचवेळी बालक श्रीकृष्ण बलरामांविना एकट्याच गोप बालकांसमवेत गायी चारण्यासाठी वृंदावनात गेला असल्याचे समजल्यावर ते अधिकच काळजीत पडले. श्रीकृष्णावरील अत्यंतिक स्नेहामुळे त्यांच्या शक्तीचा विस्तार न समजून सगळे वृंदावनवासी चिंतेने व्याकुळ झाले. त्यांना श्रीकृष्ण सोडून अधिक प्रिय काही नव्हतेच. मुळी त्यांनी त्यांचे जीवन, संपत्ती, स्नेह, मन, कर्म असे सर्व श्रीकृष्णांना समर्पण केले होते. श्रीकृष्णांवरील अत्याधिक आसक्तीमुळे त्यांनी विचार केला, आज श्रीकृष्णांचे काहीतरी अनिष्ट होणार. सर्वच वृंदावनवासी श्रीकृष्णांना पाहण्यासाठी गावाबाहेर आले. वृंदावनातील मुले, वृद्ध, स्त्री, पुरुष, गोपगोपिका, पशु आणि इतर जीवमात्रे अशा सर्वांकरिता श्रीकृष्ण हेच जीवधारणेचा एकमात्र विषय होते. असे सर्व घडत असताना अखिल ज्ञानाचे स्वामी बलराम केवळ स्मितहास्य करीत उभे होते. आपला अनुज किती सामर्थ्यशाली होता याची त्यांना कल्पना होती आणि जेव्हा तो या भौतिक जगातील एक सामान्य सर्पाशी लढत होता तेव्हा कोणतीही काळजी करायची कारण नव्हते. अर्थात बलरामांना तशी काही चिंता पडली नाही आणि म्हणून त्यांनी व्यक्तिशः त्या तथाकथित संकटाची चिंता केली नाही. आता हे सगळे वृंदावनवासी श्रीकृष्णाच्या भूमीवर उमटलेल्या चरणचिन्हांचा शोध घेत गडबडीने यमुना तीराकडे निघाले. ध्वज, धनुष्य, शंख इत्यादी चिन्हांकित चरणचिन्हांचे अनुगमन करीत ते अंती यमुनेच्या काठावर आले आणि त्यांनी पाहिले की यमुनेच्या डोहात कालिय नामक महाकाय सर्पाने श्रीकृष्णांना आपल्या शरीराच्या वेटोळ्यात घट्ट बांधून टाकले आहे आणि ते पाहून सर्व गाई वासरे आणि बालके दुःखक्रांत होऊन रुदन करीत आहेत.
हे भयंकर दृश्य पाहून वृंदावनवासी जनांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. भगवान बलरामांच्या मुखावर मात्र स्मित विलसत होते. आता श्रीकृष्णांची पुनर्भेट होणे कदापि शक्य नाही असे वाटून व्रजजन मात्र दुःखसागरात बुडाले. अर्थातच व्रजजनवासी वृंदावनवासी जनांना श्रीकृष्णाविषयी अधिक जाणीव नव्हती म्हणून, परंतु त्यांच्या श्रीकृष्णावरील प्रेमाला मात्र तुलनाच नव्हती. इकडे यमुनेत श्रीकृष्ण कालिया सर्पाच्या पाशात गुरफटला आहे आणि तीरावर सगळी मुळे आणि गाई वासरे शोक करीत पडली आहे. हे पाहून असह्य होऊन ते श्रीकृष्णांच्या कृत्याची, त्यांच्या सुवास्य वदनाची, त्यांच्या मधुर बोलण्याची आणि वागण्याची आठवण करीत विलाप करू लागले. त्यांना संपूर्ण त्रैलोक्य शून्यवत भासू लागले. श्री चैतन्य महाप्रभूंनी देखील म्हटले आहे, मला श्रीकृष्णाविना संपूर्ण जग शून्यवत वाटत आहे. हा श्रीकृष्ण भावनेचा सर्वोच्च स्तर आहे आणि सर्वच वृंदावनवासी कृष्णप्रेमाच्या सर्वोच्च स्तरावरील होते. यशोदा मातेने तेथे येऊन तो प्रकार पाहिला तेव्हा ती यमुनेत प्रवेश करू लागली, परंतु तिला प्रतिरोध केल्यामुळे ती बेशुद्ध होऊन खाली पडली. व्रजजनांच्या नेत्रातून वर्षाकालीन पावसासारखा अश्रुपात होत होता. यशोदा मातेला सचेतन करण्याकरिता तो मोठ्याने कृष्णलीला सांगू लागले. यशोदा माता अजूनही मृतवतच पडली होती, कारण तिचा प्राण श्रीकृष्णाच्या मुखकमळात एकाग्र झाला होता. ज्याने श्रीकृष्णांना आपल्या प्राणासहित सर्वस्व अर्पण केले होते असे नंदादी गोपगण आता यमुनेत प्रवेश करण्यास सिद्ध झाले, परंतु बलरामांनी त्यांना मोठ्या प्रयत्नाने थांबविले, कारण कोणतेही अनिष्ट घडणार नव्हते याची त्यांना जाणीव होती. जवळजवळ पाऊण प्रहर श्रीकृष्ण एखाद्या सामान्य बालकांप्रमाणे कलियाच्या विळख्यात बांधून पडले होते. आपले मातापिता, गोपगोपिका, गाई वासरे, बालमित्र हे सर्व मृत्यूच्या निकट पोचले आहेत आणि आता अल्पावधीत त्यांचे मरण अटळ आहे. पाहून श्रीकृष्णांनी स्वतःला कालियाच्या पकडीतून सोडवून घेतले. त्यांनी आपल्या शरीराचा विस्तार करण्यास प्रारंभ केला आणि त्यांना पकडीत घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कालियाच्या शरीराला ओढ बसू लागली. त्याची पकड शिथिल झाली आणि श्रीकृष्णांना सोडून देणे त्याला भाग पडले. आता कालिया अतिशय खवळला आणि त्याने आपल्या भयंकर फणा उभारल्या. उच्छ्वास टाकताना त्याच्या नाकातून विषारी वाफ बाहेर पडू लागली. त्याचे नेत्र क्रोधाग्नीने पेटून उठले आणि तोंडातून ज्वाला बाहेर पडू लागला. तो महाकाय सर्प स्तब्ध राहून काही काळ श्रीकृष्णांचे निरीक्षण करू लागला. तो आपली चिरलेली जिव्हा ओठांवरून फिरवीत दोन्ही फणांनी श्रीकृष्णांकडे निरखून पाहत होता. त्याची दृष्टी विषाने भरलेली होती. त्याचवेळी गरुडाने सर्पावर तुटून पडावे तद्वत श्रीकृष्णांनी कालियावर झडप घातली. कालिया त्यांना दंश करण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु श्रीकृष्ण चपळाईने भोवती फिरू लागले. कालिया आणि श्रीकृष्णाशी लढत असताना कालियाला थकवा येऊ लागला आणि क्रमशः त्यांची सगळी शक्ती संपुष्टात आली. श्रीकृष्णांनी त्वरित त्यांच्या फणांना पकडून खाली ओढले आणि चपळाईने वर उडी घेतली. त्यावेळी त्याचे चरणकमळ त्या फणांवरील मण्याच्या किरणांनी अरुणवर्णाचे दिसू लागले आणि नृत्यादी अखिल ललित कलांचे मूळ गुरु असे ते नटराज त्यांच्या शंभरावधी चंचल फणांवर चपळाईने नृत्य करू लागले. हे दृश्य पाहून उच्च लोकातील निवासी जनाने ढोल, नगारे, शिंगे इत्यादी मंगलवाद्य वाजवून स्तुतिगान करीत गगनातून पुष्पवृष्टी केली. अशा रीतीने गंधर्व, सिद्ध, देवी देवता असे अखिल स्वर्ग निवासी जन अतिशय प्रसन्न झाले. श्रीकृष्णांचे असे नृत्य चालू असताना कालिया त्यांना दुसऱ्या फणांनी खाली ओढण्याचा प्रयत्न करू लागला. कालियाच्या 100 फणा होत्या, परंतु श्रीकृष्णांनी त्या सगळ्यांचे नियंत्रण केले. श्रीकृष्ण आता आपल्या चरणांनी कालियाच्या फणांवर प्रत्याघात करू लागले. त्याला तो मार असहनीय होऊ लागला. कालिया सर्प त्या तीव्र आघातामुळे शेवटी जीवनाशी संघर्ष करण्याच्या स्थितीवर पोचला. तो विष ओकू लागला. मुखावाटे विषारी द्रव्य उगाळून टाकताना त्याच्या उच्छ्वासावाटे अग्निज्वाळा बाहेर पडत होत्या. अतिशय क्रुद्ध होऊन तो आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करू लागला आणि त्याने भगवंतांना ठार मारण्यासाठी फणा उभारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी श्रीकृष्णांनी लताप्रहार करून त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला आणि त्या फणांवर ते नाचू लागले. तेथे जणू काही भगवान विष्णूची आराधना होत होती. कालियाच्या मुखावाटे बाहेर पडणारे विष हे भगवान विष्णूंच्या चरणांची पुष्पांजली होत असावी त्याप्रमाणे भासत होते. आता कालिया विषाच्या स्थानी रक्त ओकू लागला. तो पूर्ण थकून गेला होता. भगवंतांच्या लताप्रहाराने आपले सर्व शरीर चूर्ण झाले आहे याची त्याला जाणीव होत होती. आता तो विचार करू लागला की हा बालक कृष्ण कदाचित भगवंत असावा आणि अंततः तो अखिलाचा स्वामी भगवंतच असल्याचा निर्धार करून त्यांना आत्मसमर्पण केले. कालिया सर्पाच्या पत्न्यांनी पाहिले की भगवंतांच्या लताप्रहाराने आपल्या पतीला चांगला धाक बसला आहे आणि त्यांच्या उदरात अखिल ब्रह्मांड सामावले आहे. अशा भगवंतांच्या भाराने चूर होऊन तो मरणासन्न अवस्थेला पोचला आहे. त्या नागपत्न्यांनी सत्वर भगवंतांच्या पूजेची सिद्धता केली. त्यावेळी त्यांची वस्त्राभरणे, केस इत्यादी अस्ताव्यस्त झाले. त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना शरण जाऊन त्यांची स्तुती करू लागल्या. आपल्या पुत्रांना पुढे करून त्या समोर आल्या आणि यमुनेच्या तीरावर त्यांनी संचित मनाने त्यांना सादर दंडवत प्रणाम केला. नागपत्न्यांना श्रीकृष्ण ते प्रणतजनांचे आश्रय असल्याची जाणीव होती. त्यांना प्रार्थनेने प्रसन्न करून आपल्या पतीची मृत्यूपासून सुटका करून घेण्याची त्यांना इच्छा होती. नागपत्न्या प्रार्थना करू लागल्या. त्या म्हणाल्या, प्रभू, तुम्ही सर्वांकडे समदृष्टीने पाहता. तुमच्या दृष्टीत पुत्र, शत्रू, मित्र असा भेद नाही. म्हणून कालियाला कृपापूर्वक दिलेली शिक्षा योग्यच आहे.
प्रभू, या जगातील तापदायक तत्वांना नष्ट करण्याच्या मुख्य हेतूनेच तुम्ही अवतीर्ण होता. तुम्ही परमसत्य असल्याने तुमची शिक्षा आणि दयासारखीच आहे. म्हणून वरकरणी जरी कालियाला शिक्षा झाल्यासारखे वाटत असेल तरी त्याला तो आशीर्वादच आहे. तुम्ही केलेली शिक्षा म्हणजे तुम्ही आमच्यावर केलेली मोठी कृपाच आहे असे आम्ही समजतो, कारण त्यावरून त्याच्या पापकर्माचे फळ नष्ट झाले आहे. आता हे स्पष्टच आहे की या नागरूपातील प्राण्याने पापाच्या राशी रचून ठेवल्या असतील, अन्यथा त्याला सर्पदेह कसा प्राप्त झाला असता. त्याला या सर्पयोनीला प्राप्त करून देणारी आणि शरीरकारणे घडलेली सर्वच पापे त्याच्या फणांवरील तुमच्या नृत्याने निश्चितच नष्ट झाली आहेत. म्हणून तुम्ही क्रोधाने त्याला अशी शिक्षा केली, हे अतिशय मंगल झाले. तुम्ही या सर्पावर असे प्रसन्न झाला हे पाहून आम्हाला अचंबा वाटतो. यावरून उघड दिसते की त्याने पूर्वजन्मात सर्वांना प्रसन्न करणारी अनेक धर्मकर्मे केली असली पाहिजेत. त्याने सर्व प्रकारचे तप केले असेल, दुसऱ्यांचा सन्मान केला असेल आणि अखिल प्राणीमात्रांसाठी विश्वकल्याणाची कार्य केली असतील. नागपत्न्यांनी पुढे स्पष्ट केले की गतजीवनातील सेवाभक्तीतील सुकृते जवळ असल्याविना कोणीही श्रीकृष्णांच्या संगतीत येणे शक्य नसते. श्री चैतन्य महाप्रभूंनी शिक्षाष्टकात असा समुपदेश दिला आहे की मनुष्याने स्वतःला तृणपात्यापेक्षा हीन समजून तरुपेक्षा सहनशील होऊन स्वतः सन्मानाची अपेक्षा न करता दुसऱ्यांना सन्मान देण्यास तत्पर राहून सदैव नम्र भावाने हरे कृष्ण मंत्राचे संकीर्तन करीत सेवाभक्ती संलग्न असायला हवे. कालियाला जघन्य पापकृत्याचे फळ म्हणून सर्पाचे शरीर प्राप्त झाले होते आणि त्याचवेळी भगवान श्रीकृष्णांची चरणकमळे त्याच्या माथ्यावर पडली होती. याचे नागपत्न्यांना आश्चर्य वाटत होते. निश्चितच हे सुकृतांचे साधारण फळ नव्हते. या विरोधात्मक गोष्टींचे त्यांना आश्चर्य वाटत होते. त्या पुढे प्रार्थना करू लागल्या, प्रभू, या सर्पाला तुमच्या चरणकमळांची धूळ प्राप्त होण्याचे सौभाग्य मिळावे हे पाहून आम्हाला अतिशय आश्चर्य वाटते. थोर संत महात्मे अशा भाग्याची आकांक्षा धरतात. अहो, अधिक काय सांगावे. तुमच्या चरणकमळांच्या धुळीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून सौभाग्याच्या देवीला लक्ष्मीला देखील कठोर तप करावे लागले होते. मग कालिया इतक्या सहजासहजी ही चरणराज्य प्राप्त करतो हे कसे काय? आम्ही अधिकारी स्रोतातून श्रवण केले आहे की ज्यांनी तुमच्या चरणकमळांच्या धुळीचा आशीर्वाद प्राप्त केला आहे ते ब्रह्मदेवांचे पद, स्वर्गाचे इंद्रपद, या ग्रहाचे सार्वभौम सम्राट पद अशा विश्वातील कोणत्याच पदाची मुळीच अपेक्षा करीत नाही. त्यांना या भूलोकाच्या वरील सिद्धादी लोकांवर राज्य करण्याची अपेक्षा नसते किंवा अष्टांग योग प्रक्रियेने प्राप्त होण्याची योगसिद्धीचेही त्यांना आकर्षण नसते. आणि अशा शुद्ध भक्तांना तुमच्याशी ऐक्य प्राप्त करून देणाऱ्या सायुज्य मुक्तीचीही मुळीच कामना नसते. हा कालिया क्रोधादी रिपूंसह अतिशय घृणास्पद भौतिक गुणांनी पोचलेल्या सर्पयोनीत जरी जन्मला असला तरी या सर्पाच्या राजाने अतिशय दुर्लभ गोष्ट प्राप्त केली आहे. या विश्वातून वेगवेगळ्या योनीतून जन्म घेत जीव केवळ तुमच्याच दयेने सहजपणे सर्वश्रेष्ठ वर प्राप्त करू शकतात. श्री चैतन्य चरितामृतात देखील या तथ्याची पुष्टी होते. तेथे असे म्हटले आहे की जीव मात्र या ब्रह्मांडातून वेगवेगळ्या योनीतून जन्म घेत असत, भ्रमण करीत असतात. केवळ श्रीकृष्णांच्या आणि गुरूंच्या कृपाप्रसादाने त्यांना भक्तिलतेचे बीज प्राप्त होत असते आणि अशा रीतीने त्यांचा मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. नागपत्न्या पुढे म्हणाल्या, म्हणूनच प्रिय प्रभू, आम्ही तुम्हाला सादर प्रणाम करतो. तुम्हीच परमपुरुष आहात. तुम्हीच प्रत्येक जीवमात्रातील परमात्मा आहात. तुम्ही जरी विश्वसृष्टीच्या पलीकडील दिव्य स्थितीत आहात, जरी अखिल सृष्टी तुमच्यात आश्रयात आहे, तरी तुम्ही दुर्दम्य असे मूर्तिमंत शाश्वत काळ आहात. तुमच्यातच सर्व फळांचे सामर्थ्य अस्तित्वात आहे. भूत, वर्तमान, भविष्य आणि महिना, दिवस, प्रहर, घटिका, पळे या स्वरूपातील एकूण काळ तुमच्यातच अंतर्भूत आहे. म्हणून तुम्ही द्रष्टा आहात. तुमच्या दुसऱ्या शब्दात प्रत्येक क्षणाला, घटकेला, प्रहराला, दिवसाला, महिन्याला, वर्षाला, भूतकाळात, वर्तमानात आणि भविष्यात घडणाऱ्या सर्वच घटनांचे कर्माचे परिपूर्ण द्रष्टे तुम्ही आहात. तुम्ही स्वतः विश्वरूप असूनही या विश्वाहून वेगळे आहात. तुम्ही एकसमयावेच्छेद करून या विश्वाशी अभिन्न आणि भिन्नादी आहात. म्हणून आम्ही तुम्हाला सादर नमस्कार करतो. तुम्ही स्वतःच विश्व आहात आणि तरीही तुम्ही अखिल विश्वाचे निर्माते आहात. तुम्हीच या विश्वाचे अधीक्षक आणि पालनपोषण करते आहात. तुम्हीच त्यांच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहात. तुम्ही जरी ब्रह्मा, विष्णू, महेश या तुमच्या गुणावतारांनी या विश्वात उपस्थित आहात, तरीही तुम्ही प्राकृतिक सृष्टीच्या पलीकडे आहात. तुम्ही जरी सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांच्या तसेच त्यांच्या मनबुद्धी, इंद्रिये आणि जीवनाच्या उत्पत्तीचे कारण आहात, तरी तुमच्या अंतरंग शक्तीनेच तुमचा साक्षात्कार होत असतो. म्हणून अनंत सूक्ष्माहून सूक्ष्म अखिल सृजनाचे केंद्र सर्वज्ञ अशा तुम्हाला आम्ही नमस्कार करतो. अनेक तर्कवादी तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही सर्व तत्वाभ्यासाचे उद्दिष्ट आहात आणि सर्व तत्वज्ञान आणि सिद्धांत तुमचेच वर्णन करणारे आहेत. आम्ही तुम्हाला सादर प्रणाम करतो. तुम्ही सर्व शास्त्रांप्रमाणेच आणि ज्ञानाचे स्रोत आहात. तुम्हीच आम्हाला परिपूर्ण ज्ञान प्रदान करणारे परमपुरुष आहात. तुम्हीच सर्व प्रकारच्या इच्छांचे कारण आहात आणि तुम्ही सर्व प्रकारच्या संतुष्टीचे कारण आहात. तुम्हीच मूर्तिमंत वेद आहात आणि तुम्हाला आमचा सादर प्रणाम. प्रभू, तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहात आणि तुम्हीच परमभोक्ता आहात. तुम्ही वासुदेव सूत म्हणून विशुद्ध सत्वात अवतीर्ण झाला आहात. तुम्हीच मन आणि बुद्धीचे देवता अनिरुद्ध आणि प्रद्युम्न आहात. तुम्हीच सांत्वनांचे अर्थात वैष्णवांचे प्रभू आहात. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध या चक्रव्यूह रूपाने तुम्ही मन
आणि बुद्धीच्या विकासाचे कारण आहात. तुमच्याच कार्यामुळे जीवमात्रांना विस्मृती होते आणि तुमच्यामुळे त्यांना आत्मबोध होतो. याची गीतेतून 15वा अध्याय पुष्टी होते. भगवंत परमात्मा रूपाने सर्वांच्या हृदयात निवास करतात आणि त्यांच्या उपस्थिती कारणे प्राणीमात्राला आत्मविस्मृती होते किंवा स्वतःच्या मूळ कारणे स्वरूपाची स्मृती होते. त्यापुढे म्हणतात, तुम्ही आमच्या सर्व कर्मांचे साक्षी म्हणून आमच्या हृदयात आहात. हे आम्ही काही अंशी जाणतो आणि आमच्यापैकी प्रत्येक जण काही प्रमाणात तसा अनुभवही करीत असतो. परंतु तुमच्या उपस्थितीची पूर्णपणे अनुभूती करणे अतिशय कठीण आहे. तुम्ही भौतिक आणि दिव्य अशा दोन्ही शक्तीचे परम नियंत्रक आहात. म्हणून तुम्ही जरी या विश्वसृष्टीहून भिन्न असला तरी देखील परम नेतृत्व करणारे आहात. तुम्ही साक्षी, उत्पत्तीकर्ते आणि विश्वसृष्टीचे घटक आहात. प्रभू, आमचा सादर प्रणाम स्वीकार करा. प्रभू, या विश्वसृजन कार्यात तुम्हाला काही परिश्रम करावे लागत नाही. तुम्ही रजोगुण, सत्वगुण, तमोगुणात्मक विविध शक्तींचा विस्तार करून या विश्वसृष्टीची उत्पत्ती, तिचे पालनपोषण आणि तिचा प्रलय घडवून आणला. संपूर्ण कालशक्तीचे नियंत्रक असे तुम्ही भौतिक प्रकृतीवर केवळ आपला कटाक्ष टाकून सृष्टीची रचना करता, प्राकृतिक गुणांना कार्यरत करता आणि हे गुण निरनिराळ्या प्राण्यात निरनिराळ्या प्रकारे कार्य करतात. म्हणून या विश्वात आपली कार्य सातत्याने कशी चालतात याचा कोणी कयास लावू शकत नाही. प्रभू, तुम्ही जरी उत्पत्ती, पालन आणि प्रलय अशा कार्यांकरिता ब्रह्मा, विष्णू, महेश अशा या जगातील प्रमुख देवतांच्या रूपाने आपला विस्तार केला आहे, तरी तुमचे विष्णू रूपातील प्राकट्य हे जीवमात्रांच्या कल्याणार्थच आहे. म्हणून जे वस्तुतः शांत आहेत, ते जे परम शांतीत सारस्य ठेवणारे आहेत, त्यांना अशा व्यक्तींना विष्णू रूपातील आपल्या शांत अवतरणाची उपासना करण्याचा समादेश दिला गेला आहे. प्रभू, आम्ही तुमची याचना करतो. हा दीन सर्प आता मरणाच्या काठावर होता. आम्हा स्त्रियांकरिता पती म्हणजे आमचे प्राणसर्वस्व आहे. म्हणून तुम्ही कृपया आमच्या पतीला क्षमा करा, कारण या सर्पाचा मृत्यू झाल्यास आम्ही मोठ्या संकटात सापडू. आमच्याकडे पाहून कृपया या महाप्राद्याला क्षमा व्हावी. प्रभू, प्रत्येक प्राणी मात्र तुमचे संतान आहे आणि तुम्ही प्रत्येकाचा प्रतिपाळ करता. हा सर्प देखील तुमचे संतान आहे आणि त्याने तुमचा अपराध केला असला तरी त्याला एकदा क्षमा व्हावी. हा अपराध त्याने तुमचा परम अधिकार न ओळखून केला आहे. यावेळी त्याला क्षमा व्हावी अशी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, आम्ही तुमचे स्तवन करतो, कारण आम्ही सर्वच तुमच्या शाश्वत सेविका आहोत. तुम्हाला आवडेल ते करण्याची तुम्ही आम्हाला आज्ञा द्या. कोणताही जीव तुमच्या आज्ञा शिरोधार्य मानतो तेव्हा तो सर्व प्रकारच्या निराशांपासून मुक्त होतो. नागपत्न्यांनी नम्र प्रार्थना ऐकून श्रीकृष्णाने कालियाला शिक्षा द्यावयाचे थांबविले. कालिया अगोदरच श्रीकृष्णाच्या लताप्रहाराने अचेतन झाला होता. भगवंतांनी त्याचा मार थांबविला आणि जेव्हा कालिया शुद्धीवर आला तेव्हा त्याचा प्राण आणि इंद्रियांची क्रियाशक्ती पुन्हा कार्यरत झाली. त्याने श्रीकृष्णांसमोर हात जोडले. त्यांची प्रार्थना करू लागला, प्रभू, माझा जन्म हीन योनीत झाला आहे. तमोगुणाच्या अत्यंत तमोमय स्थितीत असल्याने मी स्वभावानेच क्रोधी आणि द्वेषी आहे. तुम्ही जाणताच की स्वभावगुण टाकून देणे अतिशय कठीण असते आणि अशा दृष्ट प्रवृत्तीमुळेच जीव एकापाठोपाठ सारखे देहांतर करीत असतो. भगवद्गीतेत याची पुष्टी होते. तेथे म्हटले आहे की भौतिक प्रकृतीच्या पाशातून बाहेर पडणे अतिशय कठीण आहे, परंतु जे श्रीकृष्णांना शरण जातो त्याच्यावर प्राकृतिक त्रिगुणांचा प्रभाव राहत नाही. प्रभू, कालिया म्हणाल्या, ज्या त्रिगुणांमुळे ब्रह्मांडांची निर्मिती होते त्या त्रिगुणांचे मूळ निर्माता तुम्हीच आहात. प्राणीमात्रांच्या निरनिराळ्या मनोवृत्तीचे मूळ कारण तुम्ही आहात आणि या मनोवृत्तीमुळे त्यांनी निरनिराळ्या प्रकारची शरीरे प्राप्त केलेली आहे. प्रभू, एक सर्प म्हणून जन्मलो आहे म्हणून स्वभावताच मी अतिशय क्रोधी आहे. तर मग तुमच्या कृपेविना मला माझा अर्जित स्वभाव सोडून देणे कसे शक्य आहे? तुमच्या मायेच्या बंधनातून बाहेर पडणे फारच कठीण आहे. तुमच्या मायेने आम्ही दास्यत्वात खितपत पडलो. प्रभू, मला माझ्या अपरिहार्य भौतिक प्रवृत्ती कारणे क्षमा करावी. मी तुम्हाला शरण आलो आहे. आता तुमच्या इच्छेने मला शिक्षा करा अथवा वाचवा. एका मानव बालकांची भूमिका करणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने कालियाची प्रार्थना ऐकून घेतल्यावर त्याला आज्ञा केली, कालिया, तू तत्काळ हे स्थान सोडून समुद्रात जा. मुळीच विलंब करू नकोस. तू आपली मुले, पत्न्या अशा सर्वांना घेऊन त्वरित चालता हो. यमुनेचे पाणी दूषित करू नकोस. माझ्या गोवत्सांना, गोप बालकांना सुखाने जलपान करू दे. भगवंतांनी नंतर घोषित केले की कालिया सर्पाला दिलेली आज्ञा सर्वत्र सांगितली जावी आणि सर्वांनी ती ऐकावी, म्हणजे कालियाचे भय बाळगण्याचे इतपर कारण राहणार नाही. जो कोणी कालिया मदनाविषयी जे श्रवण कथन करेल त्याला सर्पाच्या मत्सरपूर्वक कृत्याचे भय बाळगण्याची आवश्यकता नाही. भगवंतांनी पुढे असे घोषित केले की या कालियाच्या डोहात मी माझ्या गुराखी बालमित्रांनी स्नान केले आहे. येथे हा दिवस उपवास धरून जो स्नान करेल आणि या यमुना जळाने पितरांचे तर्पण करेल तो पापमुक्त होईल. भगवान श्रीकृष्ण कालियाला आश्वस्त करीत म्हणाले, तू गरुडाच्या भयाने इथे आलास. गरुड तुला समुद्रातील एका सुंदर द्वीपावर भक्षण करण्याच्या विचारात होता. आता माझ्या चरणांचा तुझ्या माथ्यावर स्पर्श झाल्याने उमटलेले त्याचे ठसे वाहून गरुड तुला त्रस्त करणार नाही. भगवंत कालियावर आणि त्याच्या पत्न्यांवर प्रसन्न झाले होते. भगवंतांची आज्ञा ऐकल्यावर कालियाने आणि त्याच्या पत्न्यांनी सुंदर वस्त्राभूषणे, फुले, हिरे, चंदन, कमळे आणि मधुर फळे असा मोठा उपहार अर्पण करून त्यांची पूजा केली. अशा रीतीने ज्या गरुडांची आता अतिशय भीती वाटत होती त्या गरुडाच्या स्वामींची पूजा करून नागपत्न्यांनी त्यांना प्रसन्न केले. अशा
या प्रकारे भगवान श्रीकृष्णांचे आज्ञापालन करण्यासाठी ते सर्वजण यमुनेचा डोह सोडून निघून गेले. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान ग्रंथातील कालिया दमन नामक अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.